वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. आता 40वा श्लोक आहे. नेहाभिक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमल्पस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. मागच्या श्लोकात भगवंत म्हणले ते का आता मी कर्मयोग सांगतो म्हणून, पण आतापर्यंत सांगितलेलं सगळं ज्ञानयोग होता. या कर्मयोगाच्या काही गोष्टी भगवंत सांगतायत. त्यामुळे ते म्हणतात आता कर्मयोगामध्ये एक 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 गोष्ट सांगणार, एकदम काही सगळं कर्मयोग स्पष्ट होणार नाहीये, हळूहळू होणार आहे. भगवंत त्या ठिकाणी या कर्मयोगामध्ये आरंभाचा म्हणजे बीजाचा नाश होत नाही. म्हणजे कसं कर्म करणे हा आरंभ आहे, त्याचे फल मिळणे हे नंतरचे भाग. त्या कर्म करणे यांनी सुरुवात होते, मग फळापर्यंत ते चांगलं वाईट स्वर्ग नरक वगैरे जातं सगळं. त्यामुळे आरंभ नाहीसा होत नाही. याचा अर्थ असा की कर्मयोगात कर्म करावंच लागतं. कर्मयोगाने कर्म करायचं नाही असं नाहीये, करायचंच आहे, फक्त कसं करायचं ते भगवंत सांगतात हळूहळू. त्यामुळे ते म्हणतात की याचा आरंभ म्हणजे बीजाचा नाश होत नाही, पण पुढे झाड कसं येणार आहे ते तुम्ही कसं त्याला खत पाणी घालतं त्याच्यावर अवलंबून आहे. इतकंच नाही तर ते म्हणतात की फळरूप दोष पण नाहीये. आरंभ नाहीसा होत नाही म्हणून कर्म तर करायचं, पण फळाचा जो दोष आहे, दोष म्हणजे काय आपण आता पण ऐकलेलंच आहे की फळ जे काय असेल चांगलं किंवा वाईट ते भोगण्याकरता पुन्हा जन्म घ्यावा लागतो. एका दृष्टीने हा फळाचा दोष आहे, पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. मग इथे भगवंत म्हणतात की कर्मयोगाच्या पद्धतीने कर्म जर केलं म्हणजे तर तो दोष नाही लागत नाही. मग कसं ते आपण हळूहळू समजून घेणार आहोत पुढे. पण कर्मयोगाच्या पद्धतीने कर्म केलं की फळाचा दोष लागण्याचं कारण काय, फळाची अपेक्षा न ठेवताच कर्म करायचं, हे पुढे सांगितलेलं आहे भगवंताने. आणि यात नंतर ते म्हणतात की कर्मयोगाच्या थोडस जरी आचरण केलं, स्वल्पमल्पस्य धर्मस्य, कर्मयोगाचा जो धर्म आहे ते तत्व आहे ते थोडं जरी आचरण केलं ते त्रायते महतो भयात, म्हणजे मोठ्या भयापासून रक्षण होतं. मोठं भय म्हणजे काय, आता मनुष्य जीवनाचा विचार आहे तर मृत्यूचा भय सगळ्यात मोठा आहे. पण या ठिकाणी पुढचा विचार आहे, परमात्मा स्वरूपाचा विचार आहे. त्या मोठं भय काय तर जन्म मृत्यूचं भय, नुसतं मृत्यूचं नाही. कारण मृत्यूचं पुन्हा जन्म हे सुद्धा भीतीच आहे. जन्म आला की मृत्यू आला, मृत्यू आला की जन्म आला, हे सगळं झालं. त्यामुळे जन्म मरणाचं चक्र चालू राहणं हे मोठं भय आहे. आणि या भयातनं मुक्ती मिळते असं भगवंत या ठिकाणी सांगतात. म्हणजे या प्रकारे कर्मयोगाच्या पद्धतीने कर्माचं आचरण केलं तर जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते, इतपत भगवंतांनी सांगितलेलं आहे. पाप लागत नाही वगैरे पुढे पुष्कळ गोष्टी येणार आहेत त्याच्यात. तर आणखीन पुढच्या श्लोकात सांगतायत मग ते व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन बहुशाखायनंताश्च बुद्धयो व्यवसायिनाम. आता इथे व्यवसायात्मिका आणि अव्यवसायात्मिका हे दोन शब्द या ठिकाणी आलेले आहेत. भगवंत सांगते कर्मयोगामध्ये निश्चयात्मक बुद्धी एक असते, म्हणजे एकच निश्चय असतो. काय निश्चय, परमात्मा प्राप्ती. आणि तो एकच निश्चय असल्यामुळे काय होते की सगळ्या गोष्टी त्यालाच केंद्रीभूत झालेल्या असतात. पण त्याच्या उलट जे सांसारिक अपेक्षा ठेवणारे, कामना ठेवून काम करणारे असतात, सकाम कर्म करणारे असतात सगळेजण, ते अव्यवसायात्मिका बुद्धी असं म्हटलेलं त्याला. आणि त्याच्यामध्ये काय ते पुष्कळ फाटे फुटलेले असतात. कारण सकाम कर्म करायचं आणि मला हे पाहिजे ते पाहिजे, हे नको ते नको, तर एक मिळालं तर दुसरं वासना निर्माण होते, दुसरं झालं की तिसरी होते, त्याला काही अंतच नसतो. आणि म्हणून सकाम दृष्टीने कर्म करणारे जे आहेत म्हणजे अव्यवसायात्मिका बुद्धी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्या सगळ्या फाटे फुटलेल्या असंख्य असतात. पण व्यवसायात्मिका म्हणजे निश्चय करणारी, एक निश्चय असणारी, तो एकच निश्चय परमात्मा प्राप्तीच पाहिजे, बाकी काही नकोच आहे. हा दोन्ही मधला फरक नाही सांगितला. म्हणून कर्मयोगाच्या पद्धतीने कर्म करणाऱ्याला एकच निश्चय असतो की मी कर्म अशा पद्धतीने करेल की मला परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होईल,
आणि कर्मफळातून मुक्ती मिळेल. तो पहिला भाग झाला. फळातून मुक्ती म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती. ती मुक्ती झाली तर परमात्मा स्वरूप प्राप्त होणारच आहे. तेव्हा असं आहे, दोन मधली तुलना त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. म्हणून पतंजलीने सुद्धा सांगतो बघा, एकतत्वाभ्यास सांगितलं पतंजली. एकच तत्वाचा अभ्यास करा. एक तत्व म्हणजे परमात्मा स्वरूप अशा अर्थाने ते. म्हणून आपलं सगळं जीवन परमात्मा स्वरूपाशी एकरूप होण्याच्या एक निश्चयाच्या दृष्टीनेच पुढे गेलं पाहिजे. मग त्या दृष्टीने कर्म करायचे. म्हणजे कर्म करायची, ते मग काही झालं, कर्मापासून सोडलं नाही, आरंभ नाहीसं होत नाही, कर्म नाहीसं होत नाही. तर काही जण म्हणतात काही करायलाच नको, तसं काही साधणार नाही, तो कर्मयोग नाही. कर्मयोग म्हणतो तुम्ही कर्म केलंच पाहिजे. पण कसं करायचं ते आणखीन पुढच्या श्लोकात भगवंत सांगणारच आहेत. तर एकूण 3 श्लोक आहेत, ते जरा ओळीने घ्यायला लागतात, कारण त्याच्यात काय एकमेकात अर्थ अडकलेला आहे त्याचा. तेव्हा 3 श्लोक 42, 43, 44 सगळं आपण एकत्र बघणार आहोत. यामी माम पुष्पिताम वाचम प्रवदन्ते विपश्चितः वेदवादरतः पार्थ नान्यन्दस्तीति वादिनः कामात्मानः स्वर्गपरा स्वजन्म कर्म फलप्रदाम क्रिया विशेष बहुलाम भोगैश्वर्य गतिं प्रति भोगैश्वर्य प्रसक्तानां तया परुतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धी समाधौन विधीयते. त्यात काही त्या गटाचं वर्णन केलंय समाजातल्या, आणि मुख्यतः वेदाचं पालन करणाऱ्यांचं असंच वर्णन केलंय त्याच्यामध्ये. वेदवाद रथ हा महत्वाचा शब्द याच्यामध्ये आलेला आहे. आता वेदांनी काय केलंय, वेदांनी 2 गोष्टी मांडलेल्या आहेत मुख्याने. म्हणजे सामान्य संसारी लोकांकरता सकाम कर्म मांडलेली, म्हणजे काम एखाद्या उद्देशाने एखाद्या अपेक्षेने केलेलं कर्म असं मांडलेलं आहे. आणि ज्यांना मुक्ती पाहिजे त्यांच्याकरता निष्काम कर्म पण सांगितलेलं आहे. अशा दोन्ही गोष्टी वेदाने मांडल्यात. पण सामान्य लोकांना जे दिसतं तेच आवडतं, तसंच वर्णन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. मुख्यतः कामात्मनः म्हणजे भोगामध्ये जे दंग झालेले, तन्मय झालेले. भोग म्हणजे काय, तर पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून मिळणारे सुख दुःख हे सगळे भोग आहेत. ह्याच्यामध्ये लोक अडकलेले आहेत. म्हणून कामात्मदा म्हटलंय. आणि दुसरं वेदवादरता म्हटलंय, म्हणजे वेदाने जे सांगितले त्याच्यामध्येच रत असलेले. वेदांनी काय सांगितलंय, कर्मफळाचे झाले बा, यज्ञ करा, हे करा, चांगलं वागा, पुण्य करा. त्यातनं काय होणार आहे, पुढचा जन्म तर मिळणार, पण त्या जन्मात सुख मिळतील चांगली. फार फार तर कसं स्वर्गाची प्राप्ती होईल, स्वर्गातल्या सुखाचा अनुभव घेता येईल. हे सगळं वेदांनी मांडलेलं आहे. आणि मग हे सगळं मांडून ह्याच्यावर सगळा विश्वास ठेवणार आहे असं ते वेदवादरत आहे. ज्ञानदेवांनी फार चांगलं सांगितलंय, वेदाधारे बोलती, वेदाच्या आधारानेच बोलताय. केवळ कर्म प्रतिष्ठित, कर्मावर भर देत आहेत, पण परी कर्मफळाची आसक्ती करू नये. कुठलं तरी फळ पाहिजे ही आसक्ती ठेवून कर्माचं महत्व सांगतायत, जे वेदांनी सांगितलेलं आहे ते सगळे वेदवादरत असे लोक आहेत. असे वेदवादरत. आणि मग स्वर्गपरा किंवा जास्तीत चांगला सगळ्यात जास्तीचं काय मिळणार आहे, स्वर्गप्राप्ती होणार, स्वर्गातल्या सुखाचा अनुभव मिळणार आहे. म्हणून त्याच्यावरच त्यांनी जे भर दिलेलं आहे. आणि त्याच्याशिवाय दुसरं काय नको, आम्हाला तेच पाहिजे. म्हणजे वेदांचा आधार घेतायत, चांगली कर्म करतायत, यज्ञ यागादी कर्म करतायत, पण फळाची अपेक्षा, आणि फळ म्हणजे भोगाची अपेक्षा आहे. अगदी त्याचं उच्च टोक म्हणजे स्वर्गप्राप्ती, हे सगळं आहे. आणि मग अशा प्रकारचे लोक ते पुष्पित म्हणजे दिखाऊ अशा अर्थाने पुष्पितम शब्द वापरला. दिखाऊ, शोभेला दिखाऊ असे बोलत असतात लोक सगळे, आणि त्याप्रमाणे मग कर्म करत असतात. आणि मग असं भोग आणि ऐश्वर यांच्या प्राप्ती करता हे सगळं चाललेलं आहे. मग असे जे करणारे लोक आहेत सगळे, ज्यांची मन पण त्याच्याकडेच गेलेली आहेत, त्या दुसऱ्याचा विचारच करत नाहीत. काही भगवंताने कर्मफळाची प्राप्ती सोडण्याचा विचार मांडलाय, तो विचार हे करतच नाहीत लोक. असे लोक आहेत, कर्म चांगली करतात, यज्ञ यागादी चांगलीच कर्म आहेत, पण फळाच्या अपेक्षेने करतात, सुखाच्या भोगाच्या अपेक्षेने करतात, स्वर्गाच्या अपेक्षेने करतात. मग अशी जी माणसं आहेत, ह्या सगळ्याचं वर्णन केलंय भगवंतांनी. अशी जी माणसं आहेत त्यांना मुक्ती मिळत नाही असं भगवंत म्हणतात. समाधवनं विधी येते.
जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळत नाही, त्यांना पुन्हा जन्म मिळतो. ते पुन्हा जन्म घेतात, पुन्हा चांगली कर्म करतात, पुन्हा स्वर्गाच्या प्राप्तीची अपेक्षा ठेवतात. मग अशा लोकांना परमेश्वराच्या प्रती काही बुद्धी नसते, म्हणून निश्चयात्मक बुद्धी जी आपण पाहिली आधी, परमात्मा प्राप्तीशी निश्चय करणे अशी बुद्धी यांना नसतेच. आणि त्यामुळे चांगली कर्म होतात, चांगली फळं मिळतात, पण मुक्ती मिळत नाही. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलाय त्यांनी याच्यात. वेदातल्या सकाम कर्मांवर जास्ती भर दिलेला आहे, जी भोगावर केंद्रित करणारी आहेत अशी सकाम कर्म. ह्याला तुकाराम महाराजांनी उत्तर दिले चांगलं. ते म्हणतात की वेदांचा तो अर्थ आम्हासाठी ठाव आहे, इतरांनी वाहावा भार माता. नुसते पुष्पित व्हायचे, भाषा चांगली बोलायची, चांगल्या याची, पण परिणामाच्या दृष्टीने परमेश्वर प्राप्ती नाही हा महत्वाचा मुद्दा भगवंतांनी मांडलेला. परमात्मा प्राप्ती करता निष्काम कर्म करणं आवश्यक आहे. त्या संबंधित महत्वाच्या गोष्टी आता भगवंत पुढच्या श्लोकामध्ये मांडते की निष्काम कर्म का आणि कसं करावं, की ज्यातनं कर्म तर होईल. ते मागे सांगितले की कर्माचा दिशाचा नाश होत नाही, कर्म तर करायचंच आहे, कर्मातून पलायन नाही करायचं. जे अर्जुनाला सांगणं मत तो कर्मातून पलायन करत होता. कर्मातून पलायन करायचं नाही, कर्म करायचंच आहे, पण फळाची अपेक्षा न ठेवता करायचं. म्हणजे मग ते निष्काम कर्म होतं. आणि निष्काम कर्म हा कर्मयोगाचा आत्मा आहे. त्या संदर्भातला श्लोक आपण नंतर येणार आहे तेव्हा बघू.